नमस्कार व्ह्यूअर्स, ॲक्वेरियम मराठीच्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आहे ना आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे। आपला आजचा विषय काय माहिती आहे? ॲक्वेरियमच्या ॲक्सेसरीजची चेकलिस्ट। आता मुळात आहे ना मला एक गोष्ट समजत नाही। आपण घरामध्ये किराणा माल भरतो, मग तो महिन्याचा असू दे, 6 महिन्याचा असू दे किंवा वर्षाचा असू दे, आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, त्या सामानामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत, त्यांची आपण लिस्ट तयार करतो आणि मगच दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी आपण बाजारातून खरेदी करून आणतो। इवन दुसरं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायला गेलं तर घरात लहान मुलं असतील तर त्यांना शाळेमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी लागत असतात। मग त्या स्टेशनरी रिलेटेड असोत किंवा दुसऱ्या कोणत्या पण, आपण काय करतो, त्यांची लिस्ट तयार करतो, ज्या गोष्टी त्यांच्यासाठी खरंच गरजेच्या आहेत त्या साईडला करतो आणि मगच आपण दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये जाऊन स्टेशनरीतून किंवा दुकानातून त्या गोष्टी खरेदी करून लहान मुलांसाठी आणतो। आता मला हे समजत नाही, आपण एवढं सगळं इतर गोष्टींच्या बाबतीत करतो तर घरामध्ये जर आपण फिश टँक किंवा ॲक्वेरियम आणणार असू तर त्याला लागणाऱ्या गोष्टींची आपण चेकलिस्ट का तयार करत नाही? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का म्हणतोय की ॲक्वेरियमच्या ॲक्सेसरीजची चेकलिस्ट करा। तुम्हाला सांगू, आपण सगळेच जण ज्यावेळेस पहिला फिश टँक घेत असतो ना, आपण खूप एक्सायटेड असतो। एक्सायटेड म्हणजे ओव्हर एक्सायटेड म्हटला तरी चालेल। आपण काय करतो, जवळच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये जातो, आपल्याला ज्या ज्या गोष्टी छान छान वाटतात त्या घेतो, ज्या फिश टँकसाठी गोष्टी लागतात त्या पण घेतो, घरी येतो, फिश टँक मस्तपैकी सेटअप करतो आणि मग 2-3 दिवसानंतर ना आपल्या फिश टँकवरती किती खर्च झाला हे बघायला चालू करतो ना, त्यावेळेस मग आपल्याला असं वाटतं की फिश टँक खूप खर्चिक आहे यार। तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस फिश हॉबीला सुरुवात केलेली ना, सेम असंच करायचो। ॲक्वेरियम शॉपमध्ये एक्साइटमेंटमध्ये जायचो, पाहिजे त्या गोष्टी घ्यायचो, त्याच्यानंतर घरी यायचो, फिश टँकला लावायचो आणि मग नंतर मला असं वाटायचं की नको त्या गोष्टींवरती खर्च झाला यार, थोडंसं जरा विचार करून गोष्टी घेतल्या असत्या तर नको तिथं खर्च झाला नसता। मग मी काय करायला लागलो, ज्या गोष्टी बाबा आपल्या फिश टँकसाठी खरंच गरजेच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्यांची लिस्ट करायला चालू केलो आणि त्या लिस्टनुसारच ॲक्वेरियम शॉपमधून ज्या काही ॲक्सेसरीज आहेत फिश टँकच्या त्या मी घ्यायला लागलो। याच्यामुळं काय झालं तुम्हाला सांगू काय, ज्या गोष्टींवर माझा अनावश्यक खर्च व्हायचा ना एक्साइटमेंटमध्ये येऊन, तो माझा कमी झाला आणि ज्या गोष्टींवरती खरंच खर्च व्हायला पाहिजे, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरती माझे चांगले पैसे स्पेंड झाले। जनरली या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपल्याला एक्सपिरियन्स थ्रू शिकायला मिळतात। इवन याच्यासाठी आपल्याला काही फिश टँकच्या सेटअपच्या व्हिडिओज असतात त्या देखील बघाव्या लागतात। आता आपल्या फिश हॉबीमध्ये सगळ्यांनाच इतका वेळ असेल असं काय नाही आहे, भरपूर लोक बिझी असतात आणि फिश हॉबीमध्ये या सगळ्या गोष्टी सुरुवातीला करणं प्रत्येकासाठी पॉसिबल नसतं। म्हणून मग मी ठरवलं की आपण व्ह्यूअरसाठी आपल्या एक अशी व्हिडिओ घेऊन यायची ज्याच्यामध्ये आपण त्यांना IT चेकलिस्ट प्रोव्हाइड करूया आणि त्या चेकलिस्टप्रमाणे ते त्यांच्या फिश टँकसाठी ॲक्सेसरीज घेतील। तुम्हाला आहे ना आता इथे स्क्रीनवरती एक चेकलिस्ट बघायला मिळेल ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टाइम फिश टँक घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या असतात हे मी 1 बाय 1 नोट केलं आहे। इवन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये त्याचे काही डिटेल्स पण देणार आहे जेणेकरून तुम्हाला थोडासा गायडन्स मिळेल। आपल्या चेकलिस्टमधील सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असेल तर ती आहे फिश टँक। आता फिश टँक घ्यायसाठी आपण जवळच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये तरी जातो, खरं सुरुवातीला आपण फिश बाउल घेऊन येतो फिश टँकच्या ऐवजी। आता फिश बाउल ज्यावेळेस आपण घरी घेऊन येतो ना, त्यावेळेस मस्तपैकी त्याच्यामध्ये आणलेले डेकोरेटिव्ह आयटम्स लावतो, पाणी भरतो आपण त्याच्यामध्ये आणि जे मासे असतील ते सोडतो, एक छानसा एअरस्टोन असेल तो लावतो जो आपल्या फिश बाउलमधील पाण्यातील जो ऑक्सिजन लेवल असते त्याला मेंटेन ठेवायला मदत करतो। आता हे सगळं झाल्यानंतर आपण मस्तपैकी फिशला फीड करतो 2 ते 3 दिवस आणि नंतर आपल्याला असं दिसायला चालू होतं की फिश बाउलचं जे पाणी आहे ते घाण झालंय, दिसायला धुकट दिसतंय। आता याच्यावरती उपाय म्हणून आपण काय करतो माहिती आहे काय, सुरुवातीला 3-4 दिवसाच्या पिरियड नंतर आपण त्या बाउलचं पाणी चेंज करायला चालू करतो। जे पाणी आहे ते आपण रिप्लेस करतो, स्वच्छ पाणी आहे ते बाउलमध्ये भरतो आणि परत एकदा त्याच्यामध्ये मासे सोडतो। आता फिश हॉबीच्या सुरुवातीला ना आपण खूप एक्सायटेड असतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला काय वाटत नाही, पण नंतर ना आपण जसं या हॉबीमध्ये पास ऑन होऊ ना, आपल्याला हे पाणी चेंज करण्याचा खूप कंटाळा येतो। मग आपण काय म्हणतो की या बाउलमध्ये एखादा फिल्टर असताना, वॉटर फिल्टर, तर आपल्याला खूप बरं झालं असतं। हे दर 3 दिवसाला फिश बाउलचं पाणी बदलायला आपल्याला तर काय नाही जमणार बाबा। यानंतर आपण काय करतो, परत एकदा ॲक्वेरियम शॉपमध्ये जातो, शॉपकीपरला विचारतो की आमच्याकडे असं बाउल आहे, त्याचं पाणी घाण होतंय आणि त्याच्यासाठी छानसा एखादा आम्हाला फिल्टर सुचवा जो त्याच्यामध्ये ठेवता येईल। मग आपल्याला असं समजतं की बाउलमध्ये तर आपल्याला कोणताच फिल्टर वापरता येत नाही, आपल्याला फिश टँक घ्यायला लागेल। आता हा जो सगळा प्रकार आहे ना, हा प्रकार आतापर्यंत मागची 4-5 वर्ष घडत होता। हल्ली लोक थोडीशी सुधारली आहेत, त्यांना कळायला लागले की बाउल घेऊन काय आपल्या कामाचं नाही आहे, आपल्याला ॲटलिस्ट मीडियम साईजचा फिश टँक तरी घ्यायला लागेल।
ज्यावेळेस तुम्ही तुमचा पहिला फिश टँक घेत असताना त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये 1-2 प्रकार दुकानांमध्ये बघायला मिळतात. एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपल्याला तयार फिश टँक बघायला मिळतो. याच्यात सगळ्या ॲक्सेसरी ऑलरेडी दिलेल्या असतात. आपल्याला फक्त पाणी भरून मासे सोडायचे असतात आणि जर डेकोरेटिव्ह आयटम्स काही आवडत असतील तर ते त्याच्यामध्ये ठेवायचे असतात. दुसरा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये आपल्याला मोकळा टँक बघायला मिळतो. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ॲक्सेसरीज सेपरेट खरेदी करून ठेवाव्या लागतात. आता तुम्ही तयार फिश टँक कधी घ्यायचा, ज्यावेळेस तुम्ही खूप बिझी असाल, तुम्हाला जास्त आटापिटा करायचा नसेल, जास्त विचार करायचा नसेल तर तुम्ही तयार फिश टँक घ्या. अदरवाईज मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही साधा फिश टँक घ्या आणि सगळ्या ज्या काही ॲक्सेसरीज आहेत त्या सेपरेटली खरेदी करा आणि त्या फिश टँकमध्ये लावा. आता भरपूर लोकांना आहे ना हा देखील प्रश्न पडला असेल की आम्ही आमच्या फिश टँकची साईज किती ठेवली पाहिजे. आता याचं उत्तर तुम्हाला सांगू 2 गोष्टींवरती अवलंबून आहे. एक म्हणजे तुमच्या घरामध्ये जागा किती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बजेट किती आहे. आता तुमच्या घरामध्ये जर पर्याप्त जागा असेल आणि तुमचं बजेट जर ओके असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मीडियम साईजचा फिश टँक घ्या. आणि जर तुमच्या घरामध्ये जागा कमी असेल आणि फॉर्च्युनेटली इव्हन तुमचं बजेट देखील कमी असेल तर मी तुम्हाला सांगेन की छोट्या साईजचा फिश टँक घ्या. आता याची साईज किती असली पाहिजे तुम्हाला आता इथे स्क्रीनवरती आहे ना मी तयार फिश टँकच्या साईजेस ज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या 1 बाय 1 खाली देतोय. त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या घरामध्ये तुमचा फिश टँक किती साईजचा असला पाहिजे आणि तुमच्या त्या बजेटनुसार तुम्ही या सगळ्या साईजेसपैकी तुमच्या फिश टँकची एक साईज ठरवायची आहे. काही लोकांच्या घरी आहे ना फिश टँक ठेवायच्या ज्या काही जागा असतात त्या अनइवन बघायला मिळतात, ज्याच्यावरती जर आपण फिश टँक ठेवला तर त्याची ग्लास असते ती कदाचित क्रॅक जाऊ शकते. आणि हे जर आपल्याला होऊन द्यायचं नसेल तर आपल्याला दुकानांमध्ये प्लॅस्टिकचे स्पॉन्ज मिळतात जे आपल्याला फिश टँकच्या बेसला ठेवावे लागतात आणि हे केल्यानं आपल्या फिश टँकची जी काही ग्लास असते ती क्रॅक जात नाही आणि फिश टँक असतो तो आपला सेफ राहतो. व्ह्यूअर्स, आपल्या चेकलिस्टमधली पहिली गोष्ट घेऊन झाल्यानंतर ना आपल्याला आणखी एक गोष्ट घ्यायला लागते ती म्हणजे ॲक्वेरियमचा वॉटर फिल्टर. आता वॉटर फिल्टर काय आहे तर वॉटर फिल्टर हा आपल्या फिश टँकचं पाणी आहे ते फिल्टर करतो म्हणजेच स्वच्छ ठेवतो. आता जर बाजारामध्ये बघायला गेलं ना तर आपल्याला या फिल्टरमध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. एक म्हणजे स्पॉन्ज फिल्टर, इंटरनल फिल्टर, त्याच्यानंतर टॉप फिल्टर, हँगऑन फिल्टर, हँगऑन एक्सटर्नल फिल्टर, एक्सटर्नल फिल्टर आणि सम फिल्टर नावाची एक कन्सेप्ट आहे ती देखील आपल्याला बघायला मिळते. आता फिल्टरचे एवढे सगळे प्रकार माहिती करून झाल्यानंतर ना तुम्ही जर फिल्टर खरेदीबाबत जर थोडेफार कन्फ्यूज झाला असाल तर मी तुम्हाला सांगेन की यूट्यूबवरती जा, तिथे फिश टँकच्या भरपूर सेटअपच्या व्हिडिओज आहेत त्या बघा आणि त्या व्हिडिओज बघितल्यानंतर ना तुम्हाला फिल्टर कोणता घ्यायचा आहे याच्या बाबतीत थोडासा अंदाज बांधता येईल. अदरवाईज जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल ना व्हिडिओज बघायचा तर मी तुम्हाला सांगेल सिम्पली जवळच्या चांगल्या ॲक्वेरियम शॉपमध्ये जा आणि तिथे जो शॉपकीपर आहे त्याच्याकडून एखाद्या चांगल्या फिल्टर बाबतीत गायडन्स घ्या. आता आपल्या घरातील ॲक्वेरियमसाठी फिश टँक आणि फिल्टर घेऊन झाल्यानंतर ना आणखी एक गोष्ट आपल्याला घ्यायला लागणार आहे. ती गोष्ट काय तर ॲक्वेरियमचा वॉटर हीटर. आता हा वॉटर हीटर काय करतो तर फिश टँकचं जे काय वॉटर टेम्परेचर आहे ते एका स्पेसिफिक लेवलला मेंटेन ठेवायला मदत करतो. इथे माझ्याकडे आहे ना हा ॲक्वेरियमचा वॉटर हीटर आहे. तुम्ही जर नीट बघितला ना तर याची बॉडी ही ग्लासची आहे, आत सिरॅमिकचा रॉड आहे ज्याच्यावरती मेटलची जी कॉईल आहे ती वाइंड केलेली आहे. बॅक साईडला इथे आपल्याला टेम्परेचर कंट्रोलिंग नॉब बघायला मिळतो. याच्यानंतर आपलं टेम्परेचर किती सेट झालं आहे हे सुद्धा इथं दिसतं खाली. त्याच्यानंतर खाली इथं लाईट इंडिकेटर पण आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हा हीटर फिश टँकमध्ये लावता त्याच्यानंतर ही पिन प्लग इन करता आणि चालू करता त्यावेळेस आपल्या स्पेसिफिक टेम्परेचरला हा जो काही हीटर आहे हा हीटर चालू होतो. आतली कॉईल आहे ती गरम व्हायला चालू होते आणि ज्यावेळेस आपल्या फिश टँकचं पाणी हे त्या स्पेसिफिक टेम्परेचरला मेंटेन होतं त्यावेळेस हा जो हीटर आहे हा ऑटो कट ऑफ मोडला जातो. आता ज्यावेळेस हा आपण फिश टँकचा वॉटर हीटर घ्यायला ॲक्वेरियम शॉपमध्ये जातो ना तिथे आपल्याला भरपूर वेगवेगळ्या कंपनीचे हीटर बघायला मिळतात आणि आपल्याला समजत नाही की आपण कोणत्या कंपनीचं हीटर घ्यायला पाहिजे. तर मी काय करतो तुम्हाला इथं माझं सजेशन देतो. इथे स्क्रीनवरती तुम्हाला आहे ना वेगवेगळ्या कंपनीचे वॉटर हीटर बघायला मिळतील. त्याच्यामधले बेसिक डिफरन्स पण तुम्हाला इथे दिसतील आणि त्यांचं बजेट पण दिसेल. याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही तुमच्या फिश टँकसाठी कोणता वॉटर हीटर घ्यायचा आहे. आता वॉटर हीटरबद्दल सांगून झाल्यानंतर ना आपल्याला आणखी एक गोष्ट याच्यासोबत ॲडिशनली घ्यावी लागते. ती गोष्ट काय तर ती गोष्ट आहे थर्मोमीटर. थर्मोमीटर ही एक अशी ॲक्सेसरी आहे जी आपल्या फिश टँकचं जे करंट वॉटर टेम्परेचर असते ते आपल्याला दाखवते. आता जर बाजारामध्ये आपण हे जर थर्मोमीटर बघायला गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या टाईप्समध्ये बघायला मिळतात. जसं की ग्लासचे थर्मोमीटर असतात, इवन डिजिटल थर्मोमीटर असतात आणि आता तर स्ट्रिप टेपिंग टाईपमध्ये जे थर्मोमीटर असतात ते देखील आपल्याला बघायला मिळतात. इथे ना माझ्याकडे हा ग्लासचा थर्मोमीटर आहे आणि सोबतीला हा डिजिटल थर्मोमीटर देखील मी फिश टँक्सला वापरतो. आता भरपूर लोकांचा हा प्रश्न असतो की आपल्याला जर हीटरमध्ये प्रॉपर टेम्परेचर सेट करता येत असेल तर थर्मोमीटरमध्ये आणि हे टेम्परेचर चेक
चेक करायची काय गरज आहे? तर तुम्हाला याचं उत्तर सांगायला गेलं तर आपण जर बाजारामध्ये गेलो आणि तिथे जर बघितलं तर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये हीटर्स बघायला मिळतात. हे हीटर्स काही महाग आहेत, काही स्वस्त आहेत. आता जे हीटर महाग असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात, ब्रँडेड असतात, ते एकदम ॲक्युरेटली टेम्परेचर पाण्याचं सेट करतात आणि तिथे आपल्याला टेम्परेचर डिफरन्स असतो तो बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे तिथे हे थर्मोमीटर वापरायची काही गरज नसते. पण जर का आपण साध्या क्वालिटीचे स्वस्त हीटर वापरत असेल, जे साध्या ब्रँडचे आहेत, तर ते जे हीटर आहेत ते प्रॉपरली पाण्याचं टेम्परेचर एका करेक्ट स्पेसिफिक डिग्री सेल्सिअसला सेट करत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 डिग्रीचा टेम्परेचर डिफरन्स बघायला मिळतो आणि हा टेम्परेचर डिफरन्स खूप जास्त आहे. आता हे जर आपल्याला बघायला मिळत असेल तर त्यासाठी आपल्याला फिश टँकमध्ये असे थर्मोमीटर्स वापरावे लागतात जे आपल्याला करेक्ट वॉटर टेम्परेचर दाखवतील आणि त्याच्यानुसार आपण आपल्या हीटरचं टेम्परेचर आहे ते ॲडजस्ट करू. व्ह्यूअर्स, वॉटर हीटर आणि थर्मोमीटरबद्दल माहिती सांगून झाल्यानंतर ना मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आणखी एक गोष्ट फिश टँकसाठी घ्यायला खूप आवडते. ती गोष्ट काय तर ती गोष्ट आहे ॲक्वेरियमची लाईट. आता जनरली ही ॲक्वेरियमची लाईट घेण्यामागं लोकांचे भरपूर वेगवेगळे पर्पज असतात, जसं की मासा कलरफुल आणि ब्राईट दिसावा आणि आपला जो फिश टँक आहे तो एस्थेटिकली चांगला दिसावा, ही त्याच्या मागची जनरल कारणं आहेत. आता ज्यावेळेस आपण या ॲक्वेरियमच्या लाईट्स घ्यायसाठी जवळच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला तिथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या LED लाईट्स बघायला मिळतात. आता आपल्या फिश टँकसाठी LED लाईट कशी निवडायची हा जर तुमचा प्रश्न असेल तर मी तुम्हाला याचं उत्तर देतो की जर का तुम्ही तुमच्या घरी हा फिश टँक जर नॉर्मल फिश टँक ठेवणार असाल तर तुम्ही या फिश टँकसाठी जी लाईट घेणार आहात त्याची प्राइस रेंज ही जवळपास 500 ते 1000 रुपयाच्या दरम्यान ठेवा. आणि जर का तुम्ही तुमचा फिश टँक हा प्लांटेड फिश टँक बनवणार असाल तर त्या प्लांटेड फिश टँकसाठी जी तुम्ही लाईट वापरणार आहात ती लाईट तुम्ही एंट्री लेवलची प्लांटेड लाईट वापरू शकता, ज्याची किंमत ही 1000 ते 3000च्या दरम्यान असते. भरपूर लोकांना वाटत असेल की एवढा आटापिटा करायची काय गरज आहे का LED लाईट घेताना, तर तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत खूप लोकांना बघितलंय जे नॉर्मल फिश टँक घेतात या हॉबीच्या सुरुवातीला आणि 1-2 वर्षातच ते या नॉर्मल फिश टँकला प्लांटेड फिश टँकमध्ये कन्वर्ट करायला बघतात, कारण की या 1-2 वर्षाच्या दरम्यान त्यांनी प्लांटेड फिश टँक बघितलेला असतो. आता ज्यावेळेस हा नॉर्मल फिश टँक ते प्लांटेडमध्ये कन्वर्ट करतात ना त्यावेळेस त्यांचा जो खर्च आहे तो जास्त वाढलेला असतो आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की बाबा आपली जी जुनी LED लाईट आहे ती या प्लांटेड फिश टँकसाठी चालत नाही त्यावेळेस त्यांना आणखी जास्त खर्च करावा लागतो. आणि हाच खर्च टाळण्यासाठी मी आधीपासूनच तुम्हाला सांगतो की जी LED लाईट आहे ती ॲटलिस्ट तुम्ही एंट्री लेवलची LED लाईट घ्या, जेणेकरून प्लांटेड फिश टँक करताना तुमचा जो खर्च आहे तो ॲटलिस्ट 500-600 रुपयांनी वाचेल. आता तुम्ही म्हणाल की सौरभ आम्हाला तर तू सांगितलास की LED लाईट घ्यायची कशी, पण तुझ्या फिश टँकसाठी कशी LED लाईट घेतोस तू, कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या टेक्निकनं LED लाईट चूज करतोस? तर तुम्हाला सांगतो मी आता तुम्हाला जी पद्धत किंवा टेक्निक सांगितली, जो फॉर्म्युला सांगितला त्याच पद्धतीनं माझ्या फिश टँकसाठी देखील मी LED लाईट अशीच घेतो. जर का मला वाटत असेल हा फिश टँक नॉर्मल राहणार आहे पुढची 1-2 वर्ष तर मी नक्कीच त्याला साध्या लेवलची LED लाईट घेतो, त्याच्यावरती 800-900 रुपयापर्यंत खर्च करतो. पण जर का मला वाटत असेल की हा फिश टँक मी नंतर प्लांटेड करणार आहे तर मी नक्कीच त्याच्यावरती सुरुवातीपासूनच चांगला खर्च करतो. एक चांगल्या एंट्री लेवलची प्लांटेड फिश टँकसाठी लागणारी LED लाईट आहे ती घेतो, जेणेकरून माझा जो नंतरनं खर्च होणार असतो ना तो खर्च वाचतो. आता खर्चाचाच विषय चालू आहे ना तर तुम्हाला सांगू का आपला सगळ्यात जास्त खर्च फिश टँक करताना कशावरती होतो? डेकोरेटिव्ह आयटम्सवरती होतो. हे डेकोरेटिव्ह आयटम्स कोणाला आवडत नाहीत? सगळ्यांनाच आवडतात. म्हणून आपल्यासारखी जी बिगिनर लोक असतात ना जी आपला पहिला फिश टँक घेत असतात ती फिश टँक घेताना सगळ्यात पहिलं प्राधान्य हे डेकोरेटिव्ह आयटम्सला देतात. याच्यामध्ये ते काय काय घेतात? कलरफुल स्टोन्स घेतात, त्याच्यानंतर प्लास्टिकचे प्लांट्स घेतात, वेगवेगळे आर्टिफिशियल बॅकग्राऊंड घेतात, इवन ते वेगवेगळे ऑर्नामेंटल स्टॅच्यूज घेतात, एरिएटरची बबल सोडणारी खेळणी घेतात. या सगळ्या गोष्टींवरती ते भरपूर खर्च करतात आणि या गोष्टी ते आपल्या फिश टँकमध्ये पण ठेवायला बघतात. मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण जो मासा फिश टँकमध्ये ठेवतोय तो नॅचरली आपल्याला कुठे बघायला मिळतो? नद्यांमध्ये, तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये. या सगळ्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कशा असतात? नॅचरल असतात. मग आपण आपल्या फिश टँकमध्ये आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट तयार करून त्याच्यामध्ये मासा सोडायला का बघतो? आपण फिश टँकमध्ये नॅचरल गोष्टी का ठेवत नाही? जसं की वेगवेगळे नॅचरल स्टोन्स म्हणा, ड्रिफ्टवूड म्हणा, जे प्लांट्स असतात अंडर वॉटरचे ते, या सगळ्या गोष्टी आपण फिश टँकमध्ये का ठेवत नाहीत? आता ही संकल्पना तसं बघायला गेलं तर प्लांटेड फिश टँकची आहे, पण यातल्या काही गोष्टी तरी आपण आपल्या फिश टँकमध्ये ठेवू शकतो ना, जसं की नॅचरल स्टोन्स आणि सँड. आणि या सगळ्या गोष्टी ठेवून आपला खर्च जो आर्टिफिशियल गोष्टींवरती होतो तो आपण वाचवू शकतो की नाही? म्हणून आपण जे आर्टिफिशियल गोष्टी दुकानातून खरेदी करतो ना ते थांबवलं पाहिजे.
इथे आहे ना माझ्याकडे एक गोष्ट आहे, याला फिशनेट असं म्हणतात. आपल्या चेकलिस्टमध्ये 6व्या नंबरची ॲक्सेसरी आहे ही. आता या फिशनेटचा उपयोग काय होतो हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला या फिशनेटचा उपयोग फिश टँकमध्ये जर एक्सेसिव्ह फूड राहिलं असेल, ते पाण्यात तरंगत असेल तर ते काढण्यासाठी होतो. इवन जर आपण एका फिश टँकमधून दुसऱ्या फिश टँकमध्ये मासे हलवणार असू तर त्याच्यासाठी या फिशनेटचा उपयोग होतो. आपला फिश टँक जर प्लांटेड असेल तर त्याच्यामध्ये खराब झालेली पानं जर इकडे तिकडे तरंगत असतील मेंटेनन्सच्या दरम्यान, तर ती पानं काढण्यासाठी सुद्धा आपल्याला या फिशनेटचा उपयोग होतो. आता हे फिशनेट आपल्याला बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या कंपनीचं बघायला मिळतं, पण चांगल्या कंपनीचं फिशनेट कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे ना इथे 2 फिशनेट आहेत, त्यापैकी एका फिशनेटचं तुम्हाला एक्झाम्पल देतोय मी. आता ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये हे फिशनेट घ्यायला जाताना त्यावेळेस याच्यामध्ये 1-2 गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजेत. एक म्हणजे याचं जे नेट आहे हे एकदम स्मूथ लागलं पाहिजे तुमच्या हाताला. हे नेट ज्यावेळेस साईडच्या रेक्टँग्युलर बॉडीला कनेक्ट होतं, जॉईंट होतं, तिथे जो धागा असतो, टीप असते, ती चांगल्या पद्धतीने बसलेली पाहिजे नेटला, ज्याच्यामुळे नेट सरकत नाही. जी साईडची बॉडी आहे ती स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यानंतर हा जो मधला रॉड आहे, स्टेमचा रॉड, हा वाकला नाही पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे पूर्ण. ज्यावेळेस तुम्ही फिशनेट हातात घ्याल त्यावेळेस त्याच्या हँडलची ग्रीप ही चांगली पाहिजे. फिशनेट हातातून सरकलं नाही पाहिजे, कारण की ज्यावेळेस फिशनेटमध्ये वेट येतं त्यावेळेस आपला हात जर ओला असेल तर नेट हातातून सटकू शकतं. त्यामुळे हँडल आहे ते थोडंसं ग्रिपी पाहिजे, हातातनं सरकलं नाही पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी या तुमच्या फिशनेटमध्ये तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीचं फिशनेट तुम्ही घेतलं पाहिजे. आता इथे माझ्याकडे 2 वेगवेगळ्या साईजची फिशनेट आहे. एक म्हणजे 4 इंचाचं फिशनेट आहे आणि दुसरं आहे ते 6 इंचाचं फिशनेट आहे. आता छोट्या फिश टँकसाठी हे 4 इंचाचं फिशनेट वापरतो मी आणि मोठ्या फिश टँकसाठी हे 6 इंचाचं वापरतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही जर 2 घेऊ शकत नसाल तर एक ॲटलिस्ट छोट्या साईजचं जे फिशनेट आहे ते तुम्ही तुमच्या फिश टँकसाठी घेऊ शकता. जनरली याच्यामध्ये 3 इंची, 4 इंची, 5, 6, 7, 8 आणि सो ऑन वेगवेगळ्या सायझेसमध्ये फिशनेटच्या सायझेस बघायला मिळतात. त्यापैकी सगळ्यात छोटी साईज असते 3 किंवा 4 इंचाची, ती घ्या असं मी तुम्हाला सांगेन. आणि तुमच्या फिश टँकमधील माशांना एका टँकमधून दुसऱ्या टँकमध्ये जर हलवायचं असेल तर हाताचा वापर न करता या नेटचा वापर करा असं मी तुम्हाला सांगेन. ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी घेत असतो ना त्यावेळेस आपल्याला ॲक्वेरियम शॉपमध्ये काही लिक्विडच्या बॉटल्स देखील बघायला मिळतात. आता या बॉटल्सपैकी आपल्याला एक लिक्विडची बॉटल कंपल्सरी घ्यायलाच लागते. ते लिक्विड कोणतं, तर ते लिक्विड आहे अँटी क्लोरीनचं लिक्विड. आता अँटी क्लोरीनच्या लिक्विडला तुम्ही क्लोरीन रिमूव्हर पण म्हणू शकता. याचा उपयोग कशासाठी होतो, तर याचा उपयोग हा सांगायला गेला तर ज्यावेळेस तुम्ही फिश टँकमध्ये कोणत्याही कारणानं पाणी ॲड करत असता त्यावेळेस त्याच्यामध्ये क्लोरीन असतो आणि तो क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला या क्लोरीन रिमूव्हरचा किंवा अँटी क्लोरीनच्या लिक्विडचा वापर होतो. आता भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल की आपल्याला ही अँटी क्लोरीनची बॉटल आहे ती घ्यायला लागणार आहे का, तर हो, आपल्याला ही अँटी क्लोरीन लिक्विडची बॉटल आहे ती घ्यायलाच लागणार आहे. कारण की आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या फिश टँकमध्ये नवीन पाणी ॲड करत असतो. मग ते मेंटेनन्सच्या दरम्यान असू दे, वॉटर चेंजेसच्या दरम्यान असू दे किंवा नवीन फिश टँक सेटअप करताना असू दे, आपण जे पाणी वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही लिक्विड आहे ते ॲड करावंच लागणार आहे. कारण की आपण नळाचं पाणी वापरत असतो फिश टँकसाठी आणि या नळाला येणारं जे पाणी असतं ते म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशनद्वारे येतं. त्याच्यामध्ये क्लोरीन असतो. हा क्लोरीन आपल्यासाठी तर सेफ आहे, खरं फिश टँकमधील माशांसाठी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे लिक्विड कंपल्सरी त्या पाण्यामध्ये टाकावं लागणार आहे आणि पाणी आहे ते क्लोरीन लेस किंवा क्लोरीन विरहित करून घ्यावं लागणार आहे. इथे माझ्याकडे ना 2 वेगवेगळ्या अँटी क्लोरीनच्या बॉटल्स आहेत. त्यापैकी या बॉटलबद्दल बोलूया. ही बॉटल तुम्हाला सगळ्या ॲक्वेरियम शॉप्समध्ये बघायला मिळेल. वेगवेगळ्या कलर्समध्ये याचं जी आउटर बॉडी असते ती बघायला मिळते, पण याच्यातलं लिक्विड सेम असतं. आता याची किंमत 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आहे आणि याच्यातलं जे लिक्विड आहे ते थोडंसं तुम्हाला डायल्युटेड बघायला मिळतं. याचा इफेक्ट देखील अर्ध्या 1 तासानंतरच बघायला मिळतो. त्यामुळे हे मला थोडंसं रिस्की वाटतं, हे मी वापरत नाही शक्यतो. पण माझ्याकडे हे दुसऱ्या एका कंपनीचं अँटी क्लोरीनचं लिक्विड आहे. आता हे लिक्विड थोडंसं स्ट्रॉंग आहे, इफेक्ट फास्ट दाखवतं आणि इवन याच्यामध्ये आणखी काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज देखील आहेत. त्यामुळं मी या कंपनीचं जे काही अँटी क्लोरीनचं लिक्विड आहे ते मागील 5-6 वर्ष झालं वापरतोय आणि मी देखील तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही साध्या कंपनीचं अँटी क्लोरीन वापरण्यापेक्षा एखाद्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचं अँटी क्लोरीन वापरा. कधी कधी तुम्ही बघत असाल आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगत असतो मीडिया घ्या किंवा फिल्टर मीडिया घ्या. ही गोष्ट काय, तर ही गोष्ट आहे आपल्या चेकलिस्टमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायो फिल्टर मीडिया. आता बायो फिल्टर मीडिया म्हणजे काय हे आपल्या फिश हॉबीतील भरपूर लोकांना माहिती नाही आहे, स्पेशली बिगिनर्स लोकांना. आणि लोक हा फिल्टर मीडिया घेण्यासाठी जरा देखील इंटरेस्ट दाखवत नाहीत.
सांगायला गेलं तर हा बायोफिल्टर मीडिया हा खरंच फिश टँकमध्ये ठेवला पाहिजे आपण. तुम्ही याला फिल्टरमध्ये ठेवू शकता किंवा फिश टँकमध्ये एका साईडला हँग करून देखील ठेवू शकता. याच्यामुळे आपल्या फिश टँकच्या पाण्यातील जो बेनिफिशियल बॅक्टेरिया असतो तो स्ट्रॉंगली याच्यामध्ये कॉलनीज बिल्डअप करतो, चांगला कल्चर होतो आणि फिश टँकच्या पाण्यातील जो घातक अमोनिया ऑर्गॅनिक मॅटरमुळे तयार झालेला असतो त्या घातक अमोनियाला हा जो काही बेनिफिशियल बॅक्टेरिया आहे तो चांगल्या पद्धतीने इफिशियंटली आणि इझिली ब्रेकडाऊन करतो, जेणेकरून आपल्या फिश टँकमधील जे काही बायोलॉजिकल फिल्ट्रेशन आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेलं बघायला मिळतं आणि आपल्या फिश टँकचं पाणी हे आपल्याला स्वच्छ आणि क्लिअर दिसतं. आता तुम्हाला जर बायोफिल्टर मीडियाचं एखादा अनबॉक्सिंग बघायचं असेल तर मी तुम्हाला इथं वरती आय बटनवरती एखादी व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करेन मी. तुम्ही तिथं जाऊन देखील ही व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला रफली आयडिया मिळून जाईल की बायोफिल्टर मीडिया आपण फिश टँकमध्ये कसा वापरला पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर ना मला असं वाटतं आपण फिश टँकसाठी शॉपिंग करताना आणखी एका गोष्टीला जास्त ओव्हर एस्टिमेट करतो. ती गोष्ट काय तर ती गोष्ट आहे फिश फूड. आता फिश फूड घेताना भरपूर लोकांना मी दुकानांमध्ये बघतो, लोक काय करतात साध्या क्वालिटीच्या फिश फूडला जास्त प्रेफरन्स देतात, ज्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये फिश फूड असतं पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नावाचा जरा देखील प्रकार आपल्याला लेवलमध्ये बघायला मिळत नाही. खूप लोक काय करतात आपले थोडेसे पैसे वाचण्यासाठी साध्या क्वालिटीचं फिश फूड घेतात आणि ते आपल्या फिश टँकमधील फिशला फीड करतात, ज्याच्यामुळं फिशमध्ये जे काही डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला थोडेच दिवसात बघायला मिळतात, ज्याच्यामुळे आपल्या फिश टँकचं जे पाणी आहे ते देखील घाण होतं आणि इवन त्याचा वास देखील घाण येतो. आता हे सगळं नको असेल तर आपण काय केलं पाहिजे तर आपण चांगल्या क्वालिटीचं जे फिश फूड असतं ते घेतलं पाहिजे आणि तेच आपल्या माशांना फीड केलं पाहिजे. आता तुम्हाला मी काय करतो थोडासा गायडन्स मिळण्यासाठी इथे स्क्रीनवरती चांगल्या क्वालिटीचे जे काही फिश फूडचे ब्रँड्स आहेत ते सजेस्ट करतो. तुम्ही ते सगळे नोट डाऊन करून घ्या आणि तुमच्या बजेटनुसार त्या सगळ्या कंपनीजपैकी एका चांगल्या ब्रँडचं फिश फूड हे आपल्या फिशसाठी घ्या. व्ह्यूअर्स आतापर्यंत ना आपण या चेकलिस्टच्या व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी बघितल्या, जसं की फिश टँक, फिल्टर, हीटर, फिश नेट, ॲक्वेरियमची लाईट, डेकोरेटिव्ह आयटम्स, अँटी क्लोरीन, बायोफिल्टर मीडिया आणि सगळ्यात शेवटी फिश फूड. जनरली तसं बघायला गेलं तर आपल्या फिश टँक खरेदीच्या पहिल्या दिवशी आपल्या चेकलिस्टमध्ये एवढ्याच गोष्टी असल्या पाहिजेत, पण खूप लोक काय करतात माहिती आहे का पहिल्याच दिवशी याच्यामध्ये डेस्परेटली आणखी एक गोष्ट ॲड करतात. ती गोष्ट काय तर ती गोष्ट आहे फिश टँकचे फिश. आता आपल्या सगळ्या ॲक्वेरियम हॉबीच्या मते आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का पहिल्या दिवशी सगळ्या ॲक्सेसरीज घेतल्या पाहिजेत, फिश टँक सेटअप केला पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी भरलं पाहिजे, फिल्टर आणि हीटर हा 1.5-2 आठवड्यासाठी चालू ठेवला पाहिजे, जेणेकरून फिश टँक आहे तो सायकल होईल. याच्यानंतरनं मग 2 आठवड्यानंतरनं ज्यावेळेस आपला सायकलिंग पिरियड कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपण फिश टँकसाठी मासे आहेत ते ॲक्वेरियम शॉपमधून घेतले पाहिजेत आणि मगच ते फिश टँकमध्ये प्रॉपर ॲक्लिमिनेशन पद्धतीनं सोडले पाहिजेत. पण आपण काय करतो एकाच दिवशी सगळ्या गोष्टी खरेदी करतो, सगळ्या ॲक्सेसरीज घेतो, मासे घेतो, पहिल्याच दिवशी सगळा टँक आहे तो सेटअप करतो आणि त्याच दिवशी त्याच्यामध्ये जे मासे आणलेत आपण ते आपण त्याच्यामध्ये सोडतो. तसं बघायला गेलं तर पहिल्याच दिवशी फिश टँक सेटअप करणं आणि त्याच्यामध्ये मासे सोडणं ही एकदम चुकीची पद्धत आहे. पण आपल्या फिश हॉबीमध्ये अशी काही लोक आहेत जी खूप लांबनं येतात, त्यांच्या एरियाजमध्ये त्यांना ॲक्वेरियम शॉप्स बघायला मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो म्हणून ते पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी खरेदी करतात, फिश टँक सेटअप करतात आणि त्याच दिवशी त्याच्यामध्ये मासे पण सोडतात. आता अशा पब्लिकला आपण काय बोलू शकत नाही. आता हे अनकंडिशनल पब्लिक सोडल्यानंतरनं जी लोक नॉर्मल एरियातून बिलॉंग करतात, ज्यांच्या आसपासच्या एरियामध्ये ॲक्वेरियम शॉप जास्त आहेत, त्यांना असं मी सांगेल की तुम्ही पहिल्याच दिवशी या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सुरुवातीला फिश टँकसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घ्या, ॲक्सेसरीज घ्या, फिश टँक सेटअप करा, 1-2 आठवडे फिश टँक आहे तो मस्तपैकी सायकल होऊन द्या आणि मगच 2 आठवड्यानंतरनं तुम्ही परत एकदा फिश शॉपला भेट द्या आणि छानसा मासा घ्या, तो तुमच्या फिश टँकमध्ये मगच सोडा. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होणार आहे तुमच्या फिश टँकमध्ये जे सायकलिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला बघायला मिळणार नाहीत आणि तुमचा फिश टँक आहे तो छान पद्धतीने 1-2 आठवड्यानंतरनं सायकल होईल, तुम्ही त्याच्यामध्ये मासे सोडाल आणि तुमचा जो काही फिश हॉबीचा पहिला एक्सपिरियन्स असेल ना तो एकदम तुम्हाला छान वाटेल. अशा प्रकारे व्ह्यूअर्स आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवशी फिश टँक घेताना कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत याच्याबद्दलची चेकलिस्ट जी आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे, छानपैकी त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला जर आपल्या आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर मी असं सांगेन की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जवळच्या लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.